आखाती देशाच्या युद्धामुळे पाहिलं तर भारतामध्ये पाहिलं तर अनेक जे व्यावसायिक आहेत त्यांना ते गॅसचा टंचाईचा त्याचा सामना करावा लागत आहे. आणि आपण जे पाहिलं गॅसचे सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत आणि जे व्यावसायिक जे सिलेंडर आहे जे जम्बो सिलेंडर ते सरकारने बंद केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक जे हॉटेल चालक आहेत असतील रेस्टॉरंट असतील त्यांना अनेक ते बंद करण्याचे मार्ग आहेत. मात्र परळी शहरामध्ये असं एक हॉटेल आहे की गेल्या 3 पिढ्यापासून पाहिलं तर या ठिकाणी कोळशावर ते चहा बनवला जातो आणि त्याची भट्टी जी आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने एक भत्ता आहे आणि त्या भत्त्यावर हा संपूर्ण चहा बनवला जातो. गेल्या 3 पिढ्यापासून पाहिलं तर आज ह्याच्याच बाजूला असले की एक त्या ठिकाणी मालाची भट्टी आहे त्या ठिकाणी संपूर्ण माल काढला जातो आणि या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण कुटुंब या गेल्या 3 पिढ्यापासून याच ह्याच्यावर येतो. त्याच्यामुळे आता पाहिलं जे गॅस सिलेंडरचं जे तुटवडा आहे ह्यांना कुठलाही जाणवत नाही. आपण त्याच्याशी संवाद साधणार आपण आपल्यासोबत प्रमोद देवाळ त्यांचे संचालक मालक आहेत ते. दादा काय सांगाल किती वर्षापासून तुमचा हे व्यवसाय आहे आणि कशापर्यंत चालतो? आमचा व्यवसाय 50 वर्षापासून आहे. आमच्या वडिलापासून ते चालू आहे. आता तिसरी पिढी आमची तिथं आहे. आता सध्या पाहिलं तर आखाती देशाच्या युद्धामुळे पाहिले तर जे अनेक जे हॉटेल चालक आहेत मालक असतील ते आता बंद करण्याचे मार्ग का ते त्यांना सिलेंडर मिळत नाही आहे. एक तर सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत आणि जे जम्बो सिलेंडर आहे ते हॉटेलला देण्याचं बंद केलं सरकारनं. कसं पाहता आपण? पाण्याचं तर आमच्या हॉटेलला आत्तापर्यंत कधीसुद्धा आत्तापर्यंत सिलेंडर आम्ही आणलं नाही आणि वापरलं सुद्धा नाही आत्तापर्यंत कधीच नाही. आता पाहिलं आपण त्याचा जे तुम्ही जे माल तुम्ही ज्या भाटीवर होता त्याचा तुम्ही कोळसा जे आहे तो तुम्ही चहाला पण वापरतात. ह्याचा काय नेमकं? चहा चविष्ट होतो आणि चांगला होतो आणि तो मोठी भट्टी असल्यामुळे कोळसा फार पडतो आणि छोट्या भट्टीला आम्ही कोळसा वापरतो. आम्हाला माहीत पाहिजे की आपल्याकडे काही विशेष गिराईक आहे ते आपल्याकडे खास नाश्त्यासाठी येतात. आहेत ना, भरपूर आहेत. पुरी भाजी भजे वडा समोसा खाते ते आणि चवीनं खातात. असे भट्टीवर असल्यामुळे कसं ते चव जरा चांगली येते. गेली 3 पिढ्या तुमच्या याच्यामध्ये आहेत. हो, वडील मी आणि मुलगा आता आमचे बंधू आहेत बारके. आता पण तुमच्याकडे सिलेंडर आलंच नाही आहे? नाही नाही, आत्तापर्यंत सिलेंडर कधीसुद्धा वापरलं नाही. 50 वर्षापासून कधी हॉटेलला सिलेंडर नाही आपल्या. दादा काय सांगा तुम्ही संपूर्ण जे माल आहे तो तुम्ही त्या भट्ट्यावर काढला जातो काय त्याचा नेमका फायदा आणि काय आता तुम्हाला कळते म्हणजे? त्यांचा फायदा असा आहे की भट्टीवरला माल हे चविष्ट माल असते. चव चांगली असते त्याची. त्याचं व्यवस्थित गॅसचा काही त्याच्यावर प्रभाव नाही काही नाही. आणि गॅस आपल्यापाशी 50 वर्षापासून गॅस नाही. ही आता आमची जसं आमच्या भाऊनं सांगितलं तसं ही आमची तिसरी पिढी आहे. वडील भाऊ आणि मुलगा. आमचे चुलते बी होते हॉटेलवर. चुलते वारले तर आता पण आता आम्ही सगळेजण बघतात. आणि भट्टीतलं जे पलीकडला जे कोळसा आहे जे मोठ्या भट्टीचा कोळसा आहे इकडे चहाला वापरतात आम्ही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे लाकूड आणलं की त्याचं वाटोळं काहीच नाही तर ह्याला वापरून टाकतात. चहाला लगेच वापरून टाकतात. आता काय लाकडाचे काही भाव वाढलेत का सध्या? लाकडाचे भाव वाढलेत आता. किती टक्क्यानं वाढलेत बरं? आता पहिलं घ्यायचं होतं तर 500 रुपये होतं. आता 650 रुपये झाले. म्हणजे 150 रुपये 150 रुपये वाढले. 150 रुपये वाढले क्विंटल मागं. एकीकडे पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये पाहिलं गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे. अनेक जे हॉटेल व्यावसायिक असतील ते बंद करण्याच्या मार्गावर आहेत. भरपूर जरे आहेत. बंद करण्याच्या मार्गावर नाही बंद केलेत काही जणांना. आमच्याकडे बी आले ते आम्हाला बी विचारलं तुमच्याकडे काय आहे काय नाही. म्हणलं आमच्याकडे भट्टी आहे म्हणलं. बघू शकता चहाची बी भट्टी आहे हॉटेल मालाची बी भट्टीच आहे म्हणलं. आमच्याकडे तेच आहे म्हणलं दुसरं नाही. तर तुम्ही काय इतरांना जो व्यावसायिक त्यांना काय सल्ला देतात बरं? त्यांना सल्ला एकच देऊ शकतो जर अशी अडचण आली तर तुम्ही भट्टी करा. भट्टीवर माल बनवा. भट्टीवर माल बनविल्याला चविष्ट माल होतं आहे. चहासुद्धा तुम्ही आता चहा पिऊन बघा आमच्या इथला. चहाची चव बघा तुम्ही. गॅसवरली चव बघा आणि भट्टीवरली चहाची चव बघा. ह्याच्यात फरक आहे भरपूर. त्याच्यामुळे गॅस तुम्हाला तुटवड्याचा काय संबंध पडला? नाही आम्हाला कोणताच संबंध पडला नाही काही नाही. तुटवडा गॅसचा काही संबंध नाही काहीच नाही आम्हाला. तर आपण पाहू शकतो गेल्या 2 पिढ्यापासून म्हणजे तिसरी पिढी आहे ती संपूर्ण यांचा व्यवसाय जे आहे ते त्यांच्या ज्या जे भट्टी आहे त्यांच्यावर चालतो कोळशावर चालतं. त्यामुळे त्यांना गॅसचा कुठलाही तुटवडा या ठिकाणी जाणवत नाही आहे. आणि ते त्यांनी इतर सल्ला देखील की आपण सुद्धा काय अशी परिस्थिती आली तर असे गॅसचा उपाय करावा. त्याच्या सिलेंडरचा उपयोग न करता भट्टी चालून त्याची चव देखील अलग असते असे त्यांनी सांगण्यात आलेले आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे TV9 मराठी परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.